नमस्कार, मी प्रभाकर निर्मळे. आरटीओ कर्मचारी संघटनेनं राज्यभरामध्ये गेल्या 3 दिवसापासून संप पुकारलेला आहे. बेमुदत संप सुरू आहे. राज्यातील सर्व आंतरराज्य तपचक नाके बंद आहेत. आरटीओ कार्यालयामधील सगळ्या प्रक्रिया थांबलेली आहे. त्यामुळं दिवसाचा महसूल जो आहे तो सुमारे 50 कोटीचा महसूल ठप्प झालेला आहे, बुडालेला आहे शासनाचा. अशा परिस्थितीमध्ये हा महसूल जो बुडालेला आहे त्याची जबाबदारी कुणावर, हा आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्या प्रशासनानं हे प्रश्न प्रलंबित ठेवलेले आहेत, त्यासाठी कर्मचारी संपावर गेलेले आहेत, त्या प्रशासनाचीच ती जबाबदारी नाही का? मग ती जबाबदारी कोण घेणार? परिवहन आयुक्त घेणार आहेत की त्या विभागाचे मंत्री घेणार आहेत, असा प्रश्न आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न का सोडवले जात नाहीत? गेले 3 दिवस चर्चा का होत नाही? अशा अनेक प्रश्नासंदर्भात आपण राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर साहेब यांच्याशी बोलणार आहोत. आरटीओ कर्मचारी संघटनेनं संप पुकारलेला आहे. संपाचा 3रा दिवस आहे. काय परिस्थिती आहे सध्या संपाच्या संदर्भात राज्यभरामध्ये? आरटीओच्या संपा संबंधामध्ये सांगायचं झाल्यास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने या कर्मचाऱ्यांचे सगळे जे प्रश्न आहेत, मागण्या आहेत, त्या ठिकाणी समजावून घेतलेले असले आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या 4-4 वर्षापासूनचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या बाबतीत कोणतीही सकारात्मक ठोस कार्यवाही करण्यासंबंधात प्रशासन पूर्णपणे त्या ठिकाणी अयशस्वी त्या ठिकाणी झालेलं दिसतंय. या संदर्भात कॉन्फेडरेशनच्या नात्याने मी त्यांच्या काही चर्चांमध्ये देखील भाग घेतलेला आहे. या चर्चांमध्ये त्यांना काही प्रश्नांसंबंध म्हणजे प्रशासकीय स्तरावरचे जे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये आपल्या खात्यामध्ये मार्फत किंवा आपल्या प्रशासनामार्फत जी कार्यवाही केली जाते ती नियमाला धरून नाही किंवा शासनाला अभिप्रेत असलेल्या कार्यपद्धतीत ती बसत नाही. ही बाब माननीय श्री राजेश नार्वेकर साहेब आहेत, त्यांचे आयुक्त, परिवहन आयुक्त, त्यांच्यासमोर मांडण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न केला. आणि ज्या रास्त मागण्या आहेत त्या संबंधामध्ये या खात्याचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी निर्णय घ्यावा आणि तो निर्णय घेण्यामध्ये कोणताही शासकीय नियम किंवा त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या नियमाचा भंग त्या ठिकाणी होत नाही हे आम्ही त्यांना समजावून देखील सांगितलं. पण एक आणखी आम्हालाच त्या ठिकाणी काही कळेन असं झालेलं आहे की त्या मागण्यांसंबंधामध्ये जे आम्ही पुरावे दिले त्याचं वाचन आमच्या समोर त्यांनी केलं. ट्रान्सपोर्ट कमिशनर म्हणून त्यांनी वाचन केलं, परंतु त्या संबंधात त्यांच्या मनामध्ये कोणतं मत आहे, त्या संबंधात त्यांची कोणती भूमिका आहे ही त्यांच्या अबोलपणामुळे आम्हाला समजूच शकली नाही. मग आम्ही जे काही त्या ठिकाणी सादरीकरण करतो आहोत ते निश्चित त्या ठिकाणी त्या संबंधामध्ये प्रशासनाचे प्रमुख म्हणून त्यांना त्या संबंधात त्यांनी काही दखल घेण्यासारखी गोष्ट जी होती ते घेतली की नाही किंवा ते घेतील की नाही याबद्दल आम्हाला शाश्वती अजिबात वाटली नाही. आणि एकंदरीत या प्रश्नांसंबंधामध्ये शासनाला सुद्धा त्या ठिकाणी गांभीर्य आहे की नाही असा या ठिकाणी प्रश्नचिन्ह सुद्धा त्या ठिकाणी मोठं निर्माण होत आहे. आज परिवहन खातं जे आहे, विभाग आहे, त्यांच्याकडून महसूल वसुली सुद्धा त्या ठिकाणी होत असते.
आणि शासनाला कितीही तो महसुलाचा आकडा असो, तो हवाच असतो, कारण त्याच्यावरच सगळ्या बऱ्याचशा काही गोष्टी विकासाच्या अवलंबून असतात. गेल्या 3 दिवसापासून सर्वोदर महाराष्ट्रातले परिवहन सेवेतले कर्मचारी हे बेमुदत संपावर गेलेले आहेत. गेल्या 3 दिवसात जो रेव्हेन्यू बुडाला त्याला जबाबदार कोण? साधारणतः 150 ते 200 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू त्या ठिकाणी गोळा होऊ शकलेला नाही. हे वास्तव आहे, हे सत्य आहे. याकडे सुद्धा जर शासनाचा त्या ठिकाणी लक्षवेध होत नसेल तर शासन म्हणून ते गतिमान आहे, संवेदनशील आहे, अशा गोष्टीवरती भरोसा ठेवायचा कसा जनतेने? या बाबतीमध्ये स्वतः माननीय नामदार सरनाईक साहेब, प्रताप सरनाईक साहेब हे परिवहन मंत्री आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही आमची कैफियत मांडलेली आहे. परंतु ज्या अर्थी 3 दिवसात त्यांनाही या प्रश्नाकडे लक्ष देण्याचा कुठल्याही प्रकारचा महत्त्व किंवा कुठल्याही प्रकारचे कारण त्यांना वाटत नाही किंवा त्यांना इच्छा नाही असं म्हटलं ते वावगं होणार नाही. ते मग 3 दिवसात परिवहन मंत्र्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही. माननीय आयुक्तांनी प्रश्न 1-2 वेळा ऐकून घेतल्यानंतर त्यावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मग काय हा संप कंटिन्यू ठेवायचा, कायम ठेवायचा, दुर्लक्ष करायचं, ही शासनाची कोणत्या प्रकारची नीती आहे हे समजत नाही. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना म्हणून या बाबीकडे आम्ही गंभीरपणे पाहत आहोत. राज्यातले पूर्णपणे आमचं छत्र या परिवहन सेवेतल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडे आमचं निश्चित आहे आणि या प्रश्नाकडे संबंधित जे आहेत, आयुक्त आहेत किंवा मंत्री आहेत, त्यांनी जर लक्ष दिलं नाही तर नाईलाजाने आम्हाला या संबंधामध्ये वेगळ्या प्रकारचं ठोस आंदोलन करून माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल. ही बाब या ठिकाणी आज 3ऱ्या दिवशी स्पष्ट करीत आहे. तो प्रसंग आमच्यावरती येऊ नये, ही बाब, ही गोष्ट लक्षात संबंधाने ठेवली तर त्यांचा आदर राखून आम्ही त्यांना सांगतो आहोत की ही बाब जी आहे ती गंभीर आहे. 3ऱ्या दिवशी तुम्हाला वेळ नसेल, अरे मंत्र्यांना वेळ नसेल वेगळ्या कारणाने, पण आयुक्तांचं काय, ते कुटुंब प्रमुख आहेत ना, पण त्यांनी त्याकडे कोणत्याही प्रकारे सकारात्मक दृष्टीने पाहू नये. हे काय कुटुंब प्रमुखत्वच कर्तव्य आहे असं कुणीही त्या ठिकाणी म्हणणार नाही. आणि म्हणूनच या बाबतीमध्ये लवकर तोडगा काढण्यासंबंधामध्ये संबंधितांनी योग्य पावलं उचलावीत असे आवाहन देखील मी मध्यवर्ती संघटनेकडे करत आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे आपण जाऊन मागणी कराल? नाही, आम्हाला इलाज नाही ना. एक मंत्री आमच्याकडे दुर्लक्ष जर करत असेल तर नॅचरली त्यांच्या पुढची स्टेप किंवा त्यांच्या पुढचा जो अधिकारी ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्रीच असतात. आमच्यावरती प्रशासकीय दृष्टिकोनातून जो अन्याय होतो आहे तो अन्याय तुम्ही सहन करा आणि तुम्ही तसेच 5-5 वर्ष कुठल्याही प्रकारचं आम्ही काही करणार नाही अशा प्रकारचं त्यांचं जर धोरण असेल तर ते गळचेपीचं आहे, शोषणाचं आहे. म्हणून आमचा त्याला विरोध आहे. आपलं असं म्हणणं आहे की परिवहन आयुक्त जे आहेत त्यांना अधिकार आहेत, त्यांनी ते प्रश्न सोडवले पाहिजेत. तशा पद्धतीची आपण भूमिकाही मांडली परिवहन आयुक्तांच्याकडे, पण ते प्रश्न सोडवत नाहीत असं आपल्याला म्हणायचं आहे का? 100% जे 2-3 प्रश्न आहेत पदोन्नती संबंधातले, तर जर म्हणजे तात्पुरत्या पदोन्नती संबंधामध्ये किंवा 10-20-30चा जो मुद्दा आहे कालबद्ध पदोन्नतीचा,
या बाबतीमध्ये संपूर्णपणे त्यांना ती ही इज अ कॉम्पिटंट अथॉरिटी. त्यामुळे दुसऱ्या त्यांना काही त्या ठिकाणी सांगण्यासाठी कारणच नाही, पण इच्छाशक्ती नाही. आता कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासंबंधामध्ये कोणता त्यांचा हेतू असेल राम जाणे, पण तसं काही त्या ठिकाणी घडतं आहे आणि ते योग्य अयोग्य आहे. म्हणून आमचा त्या ठिकाणी इंटरफेअर महत्त्वाचा आहे आणि तो आम्ही करणार. म्हणजे आपल्याला असं वाटतं का की ते जाणीवपूर्वक हे प्रश्न सोडवत नाहीत? असा आम्ही अर्थ का काढू नये? कारण या प्रश्नासंबंधामध्ये त्यांना स्वतःचे अधिकार असताना सुद्धा लक्ष न देणं, याला काय आपण म्हणणार? म्हणजे राजेश नार्वेकर यांनी प्रश्न सोडवावेत असं वाटतं, तशी तुम्ही भूमिका मांडली. पण जर काही प्रश्न सुटले नाहीत तर पर्याय काय त्याला? पर्याय शेवटी काय, राजेश नार्वेकर आहेत ते आयुक्त आहेत. तर आयुक्तांचा वरचा अधिकारी हा मंत्री असतात. मंत्र्यांकडे सुद्धा आम्हाला काय कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी इगो नाही. आम्ही मंत्र्यांकडे सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आमची कैफियत पुन्हा एकदा मांडू शकतो. आणि मंत्र्यांनी ऐकले नाही तर मात्र न्याय मिळेपर्यंत आम्ही हा संप चालूच ठेवा संबंधामध्ये तिथले कर्मचारी विचार करतायत. आणि म्हणूनच शेवटी आम्हाला मुख्यमंत्री स्तरापर्यंत जाणं अपरिहार्य ठरेल किंवा अनिवार्य ठरेल. धन्यवाद साहेब. तर आपण आता नुकतंच विश्वास काटकर साहेब यांच्याशी बोललो, पण कर्मचाऱ्यांचा हा संप कधीच मागं होईल, त्यांच्या मागण्या मान्य होणार आहेत की नाही, प्रशासन त्याच्यावर विचार करणार आहे की नाही, परिवहन मंत्री काय बोलणार आहेत का, की डायरेक्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय जाणार आहे, हे आपल्याला लवकरच कळेल. या अपडेट संदर्भात आपण बघत राहा प्रभाकर निर्मळे ऑफिशियल. धन्यवाद.